हॅलो फ्रेंड, लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं मार्क्यू टूल मधले हे 4 टूल आपण डिटेलमध्ये बघितले. त्यासोबत त्याचे प्रॉपर्टीज या ठिकाणी आपण बघितलेले आहेत. न्यू सिलेक्शन, ॲड सिलेक्शन, सबस्ट्रॅक्ट सिलेक्शन आणि इंटरसेक्ट सिलेक्शन. आज आपण बघतोय सिलेक्शन मधला दुसरा टूल लासो टूल. लासो टूल मध्ये पण आपण 3 टूल बघणार आहोत. लासो टूल, पॉलिगॉनल लासो टूल, मॅग्नेटिक लासो. या टूल मधला फर्स्ट टूल आपण बघतोय लासो टूल. लासो टूल हा फ्री हँड सिलेक्शनसाठी यूज केलं जातं. जसं आपण पेन्सिलनं बुकवरती फ्री हँडली ड्रॉ करू शकतो तशा पद्धतीने हा सिलेक्शन करतो. यामध्ये जर बघितलं की आपण एकदा क्लिक केलं की त्याला एंड पर्यंत क्लिक करून पकडणं गरजेचं आहे. जर का सिलेक्शन करता वेळेस जर मधून आपण माऊस सोडून देतोय चुकून तर तो सिलेक्शन कंप्लीट करून घेतोय, त्याचा सर्कल तो कंप्लीट करून घेतोय. आता या ठिकाणी हा जो ऑब्जेक्ट आहे या ठिकाणी आपल्याला जर रिमूव्ह करायचं असेल तर आपण रॅन्डमली सिलेक्शन करण्यासाठी या टूलचा यूज करतो. जसं की या ठिकाणी अशा पद्धतीने आपण सिलेक्शन केलं आणि शिफ्ट F5 सिलेक्शन केलं. त्यानंतर याच्यामधून आपण कंटिन्यू अवेअर घेतलं आणि याला ओके केलं तर हा या ठिकाणी ऑब्जेक्ट रिमूव्ह करण्यासाठी हेल्प करेल. आता या ठिकाणी थोडंसं पॅच दिसतं तर याला पण परफेक्ट सिलेक्शन करणं गरजेचं नाही. या ठिकाणी आपण रफली सिलेक्शन करून त्याला काय करू शकतो, रिमूव्ह करू शकतो. त्यासाठी आपण या ठिकाणी लासो टूलचा यूज करतो, जो की फ्री हँड लासो टूल आहे. या ठिकाणी आता सपोज हा जो ऑब्जेक्ट आहे या ठिकाणी मला रिमूव्ह करायचा आहे तर या ठिकाणी रफली सिलेक्शन करून आपण त्याला काय करू शकतो, रिमूव्ह करू शकतो. सपोज आता या ठिकाणी हे जे बटन आहेत हे मला नको असेल तर या ठिकाणी मी लासो टूलच्या साहाय्याने ह्याला रफली सिलेक्शन करून ह्याला रिमूव्ह करून घेऊ शकतो. जर मला क्लाउड वगैरे बनवायचं असेल तर या ठिकाणी मी लासो टूलचा यूज करून क्लाउड बनवू शकतो. रफली सिलेक्शन करण्यासाठी हा टूल यूज केला जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने मी सिलेक्शन बनवलं आणि याच्यामध्ये मी सिलेक्ट मध्ये जाऊन मॉडिफाय आणि फिदर शिफ्ट F6 ही याची शॉर्टकट कीज आहे. याच्यामध्ये मी 35 चा फिदर देईन आणि इथं मी फिल करेन. फिदर काय आहे हे बघण्यासाठी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेली आहे, ते तुम्ही आय बटन मधून बघू शकता की अशा पद्धतीने मी इथं काय करू शकतो की क्लाउड बनवू शकतो. लासो टूलचा आपण रिटचिंग साठी सुद्धा यूज करू शकतो. या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी मी लासो टूल घेतला फ्री हँड आणि याच्या ठिकाणी मी सिलेक्शन करून घेतलं. याला प्रॉपर सिलेक्शन करत बसायची गरज नाहीये. अशा पद्धतीने रॅन्डमली सिलेक्शन करा, रफली सिलेक्शन करा, शिफ्ट F5 आणि कंटेंट हवे, शिफ्ट F5 कंटेंट हवे, शिफ्ट F5 कंटेंट हवे. असे वेगवेगळ्या कामासाठी आपण फास्ट मध्ये आणि रफली जर सिलेक्शन करायचं असेल तर या ठिकाणी आपण लासो टूलचा यूज करतो. त्यासोबतच या ठिकाणी हे ऑब्जेक्टला मला काय करायचं, एक्सटेंड करायचं आहे तर या ठिकाणी मी फ्री हँड लासो टूलचा यूज करेन. अशा पद्धतीने हे ऑब्जेक्टला मी सिलेक्शन करेन आणि या ठिकाणी आपल्याला जे टूल भेटतो कंटेंट अवेअर मूव्ह टूल, याच्यामध्ये तुम्हाला एक्सटेंड प्रॉपर्टी घ्यायची आणि याला थोडंसं मी काय करतोय खाली सरकवून घेतोय आणि इथं मी काय करू शकतो, याला एक्सटेंड करू शकतो. थोडक्यात जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला एखादा ऑब्जेक्टला रफली जर सिलेक्शन करायचं असेल तर या ठिकाणी आपण काय करू शकतो, लासो टूलचा यूज करू शकतो. यामध्ये पण आपण जे पण सिलेक्शन बनवलंय याच्यामध्ये ऍड करण्यासाठी इथं ऍडिशन घेऊ शकतो. त्यानंतर इथं सबस्ट्रॅक्ट करण्यासाठी आपण इथून सबस्ट्रॅक्ट सिलेक्शन घेऊ शकतो. इंटरसेक्ट सिलेक्शन पण इथं यूज करू शकतो, जे की लासो टूलच्या साहाय्याने कोणती इमेज ऑब्जेक्ट आपण रफली सिलेक्शन करून त्याच्या वेगवेगळ्या पद्धतीने वापर करू शकतो. नेक्स्ट टूल येतं आपल्याकडे पॉलिगॉनल लासो टूल. हा जो आहे तो स्ट्रेट लाईन आणि पॉइंट नुसार तो सिलेक्शन करतो. तर याचा यूज करण्यासाठी आपण इमेजला जर झूम केले तर या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने सिलेक्शन करतो. जस्ट या ठिकाणी मी काय करतोय, 1 पॉइंट इथं लावला, सेकंड पॉइंट या ठिकाणी लावला आणि स्ट्रेट पॉइंट या ठिकाणी मी अशा पद्धतीने लावतोय आणि इथं थोडंसं कर्व येतोय तर या ठिकाणी मी थोडंसं झूम करून घेतोय आणि झूम करून घेतल्यानंतर या ठिकाणी आपण त्या ठिकाणी व्यवस्थित जवळजवळ पॉइंट लावून आपण तो कर्व प्रॉपर पद्धतीने सिलेक्शन करून घेऊ शकतो आणि झूम इन आउट आपण अशा पद्धतीने करू शकतो. जर चुकून आपला माऊस आतमध्ये किंवा बाहेर जर गेला असेल तर त्याला बॅक येण्यासाठी आपण कीबोर्डचा बॅकस्पेस किंवा डिलीट हा बटन इथं प्रेस करून आपण काय करू शकतो, बॅक येऊ शकतो. हे जर मला सिलेक्शन करायचं असेल तर या ठिकाणी मी इथं क्लिक केलं कीबोर्डनं मी इथं झूम करून घेतोय. या ठिकाणी क्लिक केलं, क्लिक आणि ज्यावेळेस आपण सिलेक्शन मध्ये असेल या ठिकाणी मी स्पेस बार प्रेस करून या ठिकाणी आपल्या पेजला नेव्हिगेट करू शकतो, वर खाली घेऊ शकतो. तर इथं मी वरती येतोय तर एंड पर्यंत मी इथं काय करेन, इथं डायरेक्टली क्लिक करून घेईन. इथं मी सेकंड क्लिक करून घेतोय, इथं मी थर्ड अशा पद्धतीने मी थर्ड पण सिलेक्शन करून घेतोय. बघा चुकून या ठिकाणी हा माझा माऊस काय झालेला आहे, डबल क्लिक झालेला आहे. तर हे सिलेक्शन यानं कंप्लीट करून घेतलं, याचं सर्कल कंप्लीट करून घेतलंय. आता राहिलेलं पार्ट मला जर सिलेक्शन करायचं असेल तर इथं ऍड सिलेक्शन करेन आणि इथं मी झूम करून व्यवस्थित वापस तिथूनच सिलेक्शन कंटिन्यू करेन आणि या ठिकाणी थोडंसं व्यवस्थित झूम करून सिलेक्शन बनवून घेतोय.
तर अशा पद्धतीने राहिलेलं पार्ट आपण सिलेक्शनमध्ये ॲड करू शकतो. जर मला हे सिलेक्शनमध्ये नको असेल तर या ठिकाणी मी सबट्रॅक्ट सिलेक्शन केलं आणि इथं मी काय करतोय, हे सिलेक्शनला मायनस करून घेतोय. अशा पद्धतीने मी काय केलेलं आहे, या ठिकाणी सिलेक्शन बनवून घेतलेलं आहे. आता जर या ऑब्जेक्टला मी मूव्ह करतोय इकडे, ज्या ठिकाणी तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, याला घेऊ शकता. तर नेक्स्ट टूल येतो मॅग्नेटिक लासो टूल. हा जो टूल आहे एजेस डिटेक्शन टूल आहे. हा जर टूल बघितलं तर या ठिकाणी ऑटोमॅटिक एजेसला डिटेक्शन करतो. तर या ठिकाणी आपण जस्ट इथं क्लिक केलं आणि क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला फक्त ऑब्जेक्टच्या भोवती या ठिकाणी हा माउस फिरवायचा आहे, ना की क्लिक करायचा आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला वाटतं की तो डिटेक्ट करत नाहीये त्या ठिकाणी झूम करा. हे जे पॉइंट लावलेला आहे बॅकस्पेसने याला रिमूव्ह करा आणि पुढे जाऊन या ठिकाणी ह्याला जस्ट क्लिक करा आणि पुन्हा झूम आउट करा आणि ऑब्जेक्टच्या भोवती अशा पद्धतीने माउस फिरवायचा आहे. तर हा काय करेल, एजेसला डिटेक्ट करेल आणि ऑटोमॅटिक आपलं सिलेक्शन कंप्लीट करून घेईल. या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला 3 प्रॉपर्टी भेटतात. पहिली आहे विड्थ. विड्थ काय करते की आपण ज्या ठिकाणी क्लिक करतो किंवा आपला जो माउस आहे त्याच्या आजूबाजूला 256 पिक्सल या ठिकाणी तो डिटेक्ट करतो. आणि जर इथं 1 पिक्सल घेतलं तर या ठिकाणी बघा तो 1 पिक्सल डिस्टन्स वरतीच फक्त तो डिटेक्ट करेल. आता जर इथं मी जस्ट इथं फिरवतो तर मी ज्या ठिकाणी जसं फिरवेन तसे तर आतून आणि बाहेरून तो सिलेक्शन करत चाललेला आहे. ओके, तो एजेस डिटेक्ट करत नाही का? तर या ठिकाणी 1 पिक्सल म्हणजे खूप कमी अमाउंट झाली आणि 1 पिक्सल मध्येच तो फक्त डिटेक्ट करतो. जर या ठिकाणी आपण 256 पिक्सल जर घेतोय तर या ठिकाणी आपण बघू शकतो की इथं जस्ट मी तो 1 क्लिक करतोय आणि इथं सोडून देतोय. जर माझा माउस जरी दूर जरी असेल तर हा काय करतोय, या ठिकाणाहून जो डिस्टन्स आहे 256 पिक्सल पर्यंत डिटेक्ट करतोय. आता जर बघितलं तर मी इतक्या दूर जरी इथं माउस फिरवतो तरी तो ऑब्जेक्टला डिटेक्ट करतोय, एजेसला डिटेक्ट करतोय आणि तो प्रॉपर सिलेक्शन आपल्याला बनवून देतोय. पुढे आहे कॉन्ट्रास्ट. जर आपल्या इमेजमध्ये हाय कॉन्ट्रास्ट असेल तर त्या ठिकाणी जर आपल्याला सिलेक्शन बनवायचं असेल तर आपण कॉन्ट्रास्ट जास्त ठेवू शकतो, 100% ठेवू शकतो. आणि जर मिनिमम कॉन्ट्रास्टमध्ये आपण सिलेक्शन करायचं असेल तर इथं कॉन्ट्रास्टला आपण कमी करू शकतो. त्यानंतर या ठिकाणी भेटतं आपल्याला फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी जर बघितलं तर या ठिकाणी आपण जे पॉईंट लावतोय या ठिकाणी जर बघितलं तर इथं आपल्याला आता कमी पॉईंट दिसतंय. तर तुम्हाला हे जे पॉईंट आहेत हे जास्त लावायचं असेल तर इथं फ्रिक्वेन्सी 100 करा. आता या ठिकाणी तुमचे जे पॉईंट आहेत हे जास्त लागतील. तर मे बी तुम्हाला विड्थ, कॉन्ट्रास्ट, फ्रिक्वेन्सी हे समजलेलं असेल. तर या टूलचा यूज करून आपण या ठिकाणी एक इमेज मिक्सिंग करून बघूया. या ठिकाणी हे एक इमेज ओपन केली, हे एक इमेज ओपन केली. ह्या इमेजला अगोदर मी कटिंग करून घेतोय. त्याच्यासाठी मी इथं घेतोय पॉलिगॉनल लासो टूल आणि या ठिकाणी मी इमेजला झूम करतोय, F प्रेस करतोय आणि F प्रेस करतोय. तर याच्यासाठी मी झूम करतोय. झूम करून या ठिकाणी सिलेक्शन करताना आपल्याला सिलेक्शनला थोडंसं ऑब्जेक्टच्या आतल्या साईडला ठेवायचं आहे, जेणेकरून जे बॅकग्राऊंड कलर आहे ते या ठिकाणी यायला नाही पाहिजे. त्याच्यासाठी आपण सिलेक्शन थोडंसं आतमध्येच ठेवतोय. हे सिलेक्शन करून घेतलं. तर हे आतलं जो सिलेक्शन आहे मला मायनस करण्यासाठी मी या ठिकाणी काय करतोय, सबट्रॅक्ट सिलेक्शन घेतोय. तर हे सिलेक्शन झाल्यानंतर इथं मी मूव्ह टूल घेतोय. मूव्ह टूल घेऊन या ठिकाणी ह्या ऑब्जेक्टला इकडे मूव्ह करून घेतोय. ओके, जस्ट दॅट्स इट. या ठिकाणी कंट्रोल टी करतोय आणि थोडंसं याला मोठं करतो. आत्ताच्या घडीला याची प्रॅक्टिस खूप करावी लागेल. वेगवेगळे बॅकग्राऊंड घ्या, वेगवेगळे फोटो घ्या, एडिट करा, कट करा, प्रॅक्टिस करा. तर या ठिकाणी करूया स्टॉप. नेक्स्ट लेक्चर भेटू नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत एन्जॉय. बाय बाय. हॅपी डिझायनिंग.